कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सध्या चांगलेच गोत्यात आलेत। शेतकऱ्यांचा अपमान करणारी बेफाम वक्तव्य त्यांनी वारंवार केली आहेत। त्यातच सभागृहात रमी खेळत असल्याचेही त्यांच्यावर आरोप करण्यात आले। त्यामुळे कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी आता सरकारवर विरोधक चांगलाच दबाव आणतायत। त्यामुळे माणिकराव कोकाटेंचं आता काय होणार असा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय। पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। माणिकराव कोकाटेंचं काय होणार? मंत्रीपद जाणार की खातं जाणार? कोकाटेंबद्दल महाराष्ट्रात संतापाची लाट। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे गेल्या काही दिवसांपासून बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत। कधी कृषी खात्याला ओसाड गावची पाटीलकी म्हणतात, तर कधी शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न काढतात, तर कधी ढेकळाचे पंचनामे करायचे का असा सवाल विचारतात। त्यातच अधिवेशन सुरू असताना भर सभागृहात ते रम्मी खेळत असल्याचे व्हिडिओ समोर आले। त्यामुळे त्यांचा राजीनामा विरोधक मागू लागलेत। अजित पवार यांच्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला। त्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळी क्षमा याचना केली। म्हणून अजित पवार यांनी कोकाटेंचा राजीनामा घेऊन स्वतःकडे पदभार ठेवावा असं रोहित पवार म्हणतायत। तुम्हाला राजीनामा हा द्यावाच लागेल। दादांना मला विनंती करायची, एक तर यांचं खातं बदला, तिथं दुसऱ्या चांगल्या व्यक्तीला तिथं तुम्ही द्या, नाहीतर तुम्ही स्वतः कृषी विभागाची तिथं जबाबदारी घ्या अशी विनंती अजितदादांना तिथं करतो। पण ही व्यक्ती त्या विभागामध्ये त्या विभागाचा प्रमुख म्हणून राहिल्यामुळे शेतकऱ्याचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान आज होत आहे। शेतकऱ्यांचा कोणी अपमान करत असेल तर त्याचं समर्थन केलं जाणार नाही। मात्र माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीचे असल्यामुळे त्या पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं उदय सामंत म्हणाले। रमी खेळतानाचा विषय जो होता तो क्लॅरिफिकेशन देत असताना की मी काही विनयभंग केला नाही, मी काही दरोडा टाकला नाही, या सगळ्या गोष्टी त्यांनी जे बोलले त्याचं समर्थन आम्ही काही करत नाही। परंतु त्यांचं काय करायचं, चांगलं करायचं, वाईट करायचं, त्यांचा राजीनामा घ्यायचा नाही घ्यायचा हे शेवटी अधिकार माननीय अजितदादांना आहेत। अजितदादा योग्य तो निर्णय घेतील। आधी बेफाम आणि बेताल वक्तव्य केली, नंतर सभागृहात रम्मी खेळल्याचे आरोप झाले। त्यामुळे माणिकराव कोकाटे वादाच्या चक्रव्यूहात अडकले आहेत। त्यातच मुख्यमंत्री फडणवीसांनीही कोकाटेंचे कान टोचलेत। त्यामुळे त्यांचं मंत्रीपद जाणार की खातं काढलं जाणार असा सवाल महाराष्ट्राला पडलाय। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।